29 वर्षाची प्रज्ञा केदारनाथ यात्रा पूर्ण करून तिच्या नवऱ्यासोबत ट्रेनमधून परत येत होती. रात्रीच्या प्रवासात दोघांनी सुरुवातीला थोड्या गप्पा मारल्या, पण नवऱ्याचा डोळा लागला आणि तो झोपी गेला. त्याला जाग आल्यानंतर त्यानं पाहिलं तर त्याची बायको प्रज्ञा गायब होती. सगळी ट्रेन तपासून झाली, पण प्रज्ञाचा पत्ता लागला नाही. शेवटी प्रज्ञाच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन तपासलं तर ते ट्रेनच्या ट्रॅकवर आढळून आलं. प्रज्ञाचा मोबाईल ट्रेनमधून बाहेर कसा गेला? तिच्यासोबत काही घातपात तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण अचानक एक कॉल आला आणि प्रज्ञाच्या गायब होण्याचं कोडं सुटलं. आता ते कसं? ते सविस्तर बघूयात. मूळचे कानपूरचे पण नोएडामध्ये राहत असलेले मनीष अग्रहारी आणि त्यांची पत्नी प्रज्ञा सिंह दोघेजण केदारनाथमध्ये दर्शन झाल्यावर देहरादूनला पोहोचले. त्यानंतर महानंदा एक्सप्रेसमधून घरी येत होते. प्रज्ञा वरच्या सीटवर तर मनीष खालच्या सीटवर होता. मनीषनं दिलेल्या माहितीनुसार त्याला जाग आली तेव्हा प्रज्ञा सीटवर नव्हती. ती वॉशरूमला गेली असं त्याला वाटलं, पण बराच वेळ ती आली नाही. त्यामुळं त्यानं काळजीनं ट्रेनच्या डब्यांमध्ये तिला शोधलं, पण प्रज्ञा कुठंच सापडली नाही. त्यात भीती अजून वाढली. ती तिच्या मोबाईलच्या लास्ट लोकेशनमुळं. लक्सरमधल्या ट्रेन ट्रॅकवर तिचं शेवटचं लोकेशन होतं. त्यानंतर मोबाईल बंद झाला होता. मनीषनं लगेचच लक्सर पोलीस ठाण्यात प्रज्ञा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोधाशोध केली, पण बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. मनीषनं सांगितलं की तिचं सगळं सामानही सीटवरच होतं. तिच्याकडे जास्त पैसेही नव्हते की ती जास्त लांब जाऊ शकेल. 5 मेला ट्रेनमधून गायब झालेली प्रज्ञा 6 दिवस झाले तरी सापडली नव्हती. पण 6 दिवसांनी पोलिसांना एक फोन आला. फोन प्रज्ञाच्या भावाचा होता. त्यानं सांगितलं की त्याला प्रज्ञाचा कॉल आला होता. ती बिहारच्या बेगुसरायमध्ये तिच्या मावशीच्या घरी होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बेगुसराय गाठलं आणि प्रज्ञाला तिच्या कुटुंबियांकडे सोपवलं. त्याआधी तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा प्रज्ञानं नवऱ्यासोबत किरकोळ वाद झाला म्हणून ती रागात ट्रेनमधून उतरली असं सांगितलं. लक्सरमध्ये ट्रेनचा वेग कमी झाल्यावर ती तिथून उतरून मावशीकडे गेली असल्याचं तिनं सांगितलं. फेब्रुवारीत मनीष आणि प्रज्ञाचं घरच्यांच्या संमतीनं लव्ह मॅरेज झालं. त्यामुळे या सगळ्यात प्रज्ञानं सांगितलं ते खरं आहे का? ती ट्रेनमधून उतरली तेव्हा तिच्यावर कसला दबाव होता का? त्या 6 दिवसात तिनं कुटुंबासोबत संपर्क का केला नाही? या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधतायत.